दर्शन सुरू आहे, पण थेट जाऊयात. आणखीन एका महत्त्वाच्या सोहळ्याकडे मी आपल्याला नेणार आहे. मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हावं. विमोचनाकडे मी आपल्याला नेणार आहे. स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचं विमोचन. त्याआधी या पुस्तकामध्ये आशाताईंनी आपल्या सगळ्यांसाठी, म्हणजे ज्या रसिकांनी आशाताईंवर प्रेम केलं त्यांच्यासाठी एक सुंदर पत्र लिहिलं आहे. ते पत्र आशाताईंची भावना म्हणून मी आपल्याला आधी वाचून दाखवते. आशाताई लिहितात, मला 90 वर्षापर्यंत जिवंत ठेवणाऱ्या माझ्या रसिक बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. तुम्ही नसता तर कुणीच कलाकार झाले नसते, पण तुम्ही मला 80 वर्ष सातत्याने प्रेम केलंत. माझ्या जीवनात कष्ट बघून तुम्ही मला तुमच्या घरातली एक सदस्य मानता. धन्यवाद हा शब्द फार छोटा आहे. मला असंच प्रेम देत राहा. तुमचीच आशा भोसले. मी विनंती करते आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय माननीय डॉक्टर मोहनजी भागवत यांना, त्यांनी या सुरेख पुस्तकाचं प्रकाशन करावं. आणि प्रकाशक म्हणून डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे यांना पण मी मंचावर आमंत्रित आहे. डिंपल प्रकाशनसाठी सुद्धा एकदा टाळ्या. आणि एक महत्त्वाचा सोहळा आपल्या सगळ्यांसाठी. स्वरस्वामिनी आशा या सुरेख ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते. उत्कृष्ट छपाई, दुर्मिळ छायाचित्र आणि 90 मान्यवरांचे लेख असा हा सुंदर अतिशय दुर्मिळ अशी छायाचित्र आपल्याला या पुस्तकामध्ये बघायला मिळणार आहे. आशाताईंबद्दलच्या भावना आपल्याला वाचायला मिळणार आहे. धन्यवाद. मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हावं. आणि कार्यक्रमाला पुढे नेत मी या ठिकाणी ॲडव्होकेट आशिष शेलार यांना आमंत्रित करणार आहे. आशाताई आणि ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं एक वेगळंच नातं आहे. हे पुस्तक जेव्हा करायचं ठरलं तेव्हा जगातील नंबर 1चं पुस्तक झालं पाहिजे असा आग्रह ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी धरला. आणि आम्ही तुमच्या सतत पाठीशी आहोत असं आश्वासनसुद्धा दिलं. आणि त्यातूनच आजचा हा सोहळा आणि अर्थातच हे पुस्तक आपल्यासमोर आहे. सन्मानपूर्वक आमंत्रित करते ॲडव्होकेट आशिष शेलार यांना. मंचावर उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतजी आणि ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यावर प्रेम करून आपण सगळेच जण या ठिकाणी आलो आहोत अशा आपल्या आशाताई, नरेंद्र हेटेजी, अमेय हेटेजी आणि विशेषतः ज्यांचा उल्लेख केला पाहिजे असे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आणि उपस्थित या सभागृहातील सर्वच मान्यवर.